उन्हाळा इतका जबरदस्त वाढलाय की नुसतं पोटालाच थंडावा नाही तर पूर्ण शरीराला थंडावा मिळावा अशी आपण रेसिपी शोधत असतो. तर आज आपण नाचणीची रेसिपी बनवणार आहे. नाचणीच्या पिठाची पूर्ण शरीरालाच याचा थंडावा मिळणार आहे, फायदा होणार आहे आणि नाचणी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खायला सुद्धा आयुर्वेदिक असते. आज आपण नाचणीचं थालीपीठ कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू. नाचणीचे मी इथे पीठ घेतलेले. नाचणी तुम्ही बाजारात विकत आणून दळून आणली तरी चालेल किंवा नाचणीचं पीठसुद्धा विकत भेटतं. त्यानंतर ना आता खूप उन्हाळा कडाक्याचा वाढलेला आहे, त्यासाठी त्यामध्ये मोजक्याच आपल्याला फळभाज्या यामध्ये घालायच्या आहे. आवर्जून यामध्ये काकडी आणि कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि कोथिंबीर, ज्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं अशा भाज्या आपल्याला थालीपीठासाठी इथे वापरायच्या आहे. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा. मिरच्या अगदी आपल्याला इथे 2-3 घ्यायच्या आहे. लसूणाच्या 2-4 पाकळ्या आणि 2-3 आल्याचे तुकडे घेऊन थोडंसं जिरी घातली आहे आणि याचं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. नंतर ना आपले जे बेसिक मसाले असतात, जे मसाल्याच्या डब्यामध्ये आपण नेहमीच्या भाजीला वापरतो, ते सगळे मसाले आपल्याला यामध्ये थोडे थोडे घालायचे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचाभर पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची. अख्खी साखर नका घालू, पिठी साखर घाला. अर्धा किंवा 1 लिंबाचा रस यामध्ये घाला, जेणेकरून लिंबामधनं सुद्धा आपल्याला थंडावा मिळतो. आता यामध्ये मी घेतलेलं आहे ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ. आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं एक एक छोटी छोटी वाटी जी असते ना ती यामध्ये घालायचं आणि त्यानंतरनं यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं. नाचणीचं पीठ आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं. तुम्ही जरीही तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ यामध्ये नाही घातलं तरी चालेल, फक्त इथे नाचणीचं पीठ वापरलं तरी चालेल. तर इथे आपण पिठं घालून घेतलेले. पाणी घालायच्या अगोदर सगळी पिठं भाज्यांमध्ये मिक्स करायची आणि मग आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भाकरीचं पीठ जसं मळतो अगदीच सेम त्या पद्धतीने इथे मळून घ्यायचे. आता आपण इथे काकडी वगैरे घातलेली आहे, त्यामुळे काकडीला भरपूर पाण्याचं प्रमाण सुटलेलं असतं. अशा वेळेस आपल्याला इथे पाणी मळायला जास्त लागत नाही. तरी आपण इथे थोडं थोडं पाणी घालून इथे नेहमीचं जसं आपण पीठ मळतो भाकरीचं अगदी तसंच इथे मळून घेतलेलं आहे. आता इथे हे झाकून वगैरे काही ठेवायचं नाही, कारण आपण इथे काकडी घातल्यामुळे काकडी टोमॅटोला पाणी सुटतं कांद्याला. अशा वेळेस पटकन आपल्याला इथे हे थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे. एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचा, पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला धुवून पिळून घ्यायचा आणि मग त्यावरती थालीपीठ आपल्याला इथे थापवून घ्यायचं आहे. थालीपीठ थापत असताना थोडासा पाण्याचा हात लावा, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि थालीपीठ चांगलं व्यवस्थित आपल्याला पातळ असं थापता येईल. जास्त मोठंही असं थापून घेऊ नका. थापून घेतल्याच्या नंतर ना बोटाने त्याला अशी छिद्र पाडून घ्या, म्हणजे असे छोटे छोटे छिद्र पाडले की त्यामध्ये तेल पाणी व्यवस्थित जाऊन थालीपीठ चांगलं शिजलं जातं. आता पॅनवरती सगळ्यात पहिलं आपल्याला इथे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित पॅनवरती पसरून घ्या आणि मग थालीपीठ यावरती घालून घ्या. थालीपीठ घातल्याच्या नंतर ना थालीपीठाच्या वरनं थोडंसं पाण्याचा शिडकाव द्या आणि झाकण ठेवून अगदी मिनिटभर आपल्याला हे थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण भाज्या पण घातलेल्या असतात, पीठ पण असतं आणि ते व्यवस्थित वाफेवरती शिजलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला वरनं पाणी घालायचं आहे, थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला वाफेवरती हे शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभरानंतरनं आपल्याला वरनं परत थोडंसं तेल घालायचं आहे किंवा तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही बटर किंवा लोणी हे सुद्धा वापरलं तरी चालेल. तेल घालून घेतलेलं आहे आणि नंतरनं थालीपीठ उलटं करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने थालीपीठ चांगलं शेकून भाजून खरपूस भाजून घ्यायचं आहे. गॅस इथे जास्त बारीक ठेवू नका, जास्त मोठा ठेवू नका, मिडियम ठेवा, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित शिजलं जातं, व्यवस्थित भाजलं जातं आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित त्यामधल्या ज्या असतात ना त्या शिजल्या जातात.
पीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि खायला एकदम ते खरपूस असं थालीपीठ इथे लागतं. दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घ्या. याच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा थालीपीठ इथे बनवून घेतलेलं आहे, बघू शकताय. आणि शक्यतो थालीपीठ पातळ थापून घ्यायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ही नाश्ता रेसिपी आवडली, लाईक, शेअर